डॉक्टर विमा गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष साहित्यिक नामवंत वक्ते आदरणीय प्राध्यापक मिलिंद जोशी। हा मानाचा अनमोल पुरस्कार ज्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला ते ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासदादा पवार, मसापच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय स्मिताराजे पवार, पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मातृपितृतुल्य व बंधू भगिनींनो, मी प्रथम मामासाहेब दांडेकरांच्या नावाचा हा मानाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल प्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मी आभार व्यक्त करतो। सदाचाराच्या वाटेवरून पुढे चालण्यास बळ व लिहिण्यास प्रेरणा देणारा मामासाहेब दांडेकरांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मला माझे गुरु गणपतपुरी तसेच रामानंदजी सरस्वती महाराज, माझे परमस्नेही दिवंगत मृत्युंजयकार शिवाजी सावंत, सुरेश पाठक, शमा पाटील यांची उणीव मला प्रखरपणे भासते आहे। मी लहान असतानाच माझ्या आई वडिलांनी मला संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे बाळकडू पाळले। त्यांच्यामुळे मी संतांची चरित्रे वाचू लागलो, संत साहित्याचा अभ्यास करू लागलो। पुढे वाचनालयाचा संचालक असल्यामुळे गीता, भागवत, रामायण, महाभारत आदी ग्रंथ वाचले, त्याची टिपणीही काढली। ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा पुन्हा पुन्हा वाचू लागलो। नोकरी करत होतो तेव्हा आणि आताही साहित्याचे वाचन अखंड करतो आहे। मी सन 10-11च्या दरम्यान रामगिरी विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होतो। तिथं संचार, सकाळ, लोकसत्ता आणि वर्तमानपत्र यायची, मी ते नित्य नियमाने वाचायचो। त्या संचारमध्ये नित्य नवादिश नावाचं एक सदर असायचं, त्या पुरवणीमध्ये संतबुद्ध नावाचं सदर असायचं आणि त्या सदरामध्ये महाराष्ट्रातले मान्यवर संत साहित्याचे अभ्यासक संत साहित्यावरती भाष्य करायचे, ते मला खूप आवडायचं। त्या सदरांची मी अनेक कात्रणं करायची आणि असंच एके दिवशी ते सदर वाचत असताना माझ्या मनात विचार आला, अरे आपण हे असं लिहू शकतो की, असा विचार आला आणि तो विचार ही 10-15 दिवस मी वास्तवतेत काही उतरू शकलो नाही। असंच एक दुसरे वाचत असताना हा विचार मला स्वस्थ बसू देईना। रात्री 9-9:30च्या दरम्यान त्याच विचारानं मला उठवून बसवलं। 10-15 दिवस गेले असले तरी मनातला तो विचार ठिया देऊन बसला होता आणि 9-9:30 वाजता मी उठलो, हातामध्ये पेन घेतला, कागद घेतला आणि लिहायला लागलो। 9-9:30च्या दरम्यान लिहायला लागलो, म्हणजे कुणीतरी त्या विचारानेच मला अंथरुणातून उठवलं आणि लिहायला लागलो। तो पहिला अभंग असा होता की, संसारात राहून, तुकाराम महाराजांचाच अभंग, संसारात राहून मोक्षाची प्राप्ती करून देणारा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी, या अभंगावर लिहायला लागलो। अभंगाला पूरक असणारे महाभारतातले, श्रीमद भागवतातले, एकनाथी भागवतातले काही संदर्भ निवडून अभंगाला पूरक असणारे संदर्भ मी लिहिले आणि 2-3 पानाचं विवरण लिहून दैनिक संचारकडे पाठवलं। एक 5-6 दिवसानंतर संचारचे संपादक धर्मराज काराडी यांचा मला फोन आला, सर तुम्ही चांगलं लिहिताय की, तुमचं सदर चालू करू आणि एक 20-25 अभंग लिहून कार्यालयाकडे या, मला भेटा आणि तुमचं सदर सातत्यानं चालू करू। पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला। सर म्हटलं, मी 10वीच्या वर्गाला 2-3 विषयाचं अध्यापन करतो, त्यामुळे 20-25 अभंगाचं विवरण लिहून आपल्याकडे येणं मला शक्य नाही। मग ते म्हणाले, तुम्ही असं करा सर, बुधवारी किंवा गुरुवारी एक अभंगाचं विवरण कार्यालयाकडे पोचेल असं करा। मलाही आनंद वाटला, मीही त्यांचे आभार व्यक्त केले आणि तेव्हापासून मी विवरण लिहायला सुरुवात केली। जवळजवळ 7 वर्ष अभंगाचं विवरण लिहित होतो आणि मी 7 वर्षानंतर मात्र थांबलो। संपादकाने आणि वाचकानेही मला फोन केला, विवरण लिहिण्याचा फोन केला, पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि ते विवरण लिहायचं सदर थांबवलं। हे विवरण वाचत असताना सोलापूरचे ख्यातनाम, महाराष्ट्रभर नावलौकिक असलेले धनंजय माने हे मला घरी भेटायला आले आणि सांगितलं की तुम्ही छान लिहिताय। त्यांनी प्रत्येक विवरणाच्या कात्रणाची फाईल दिली आणि सांगितलं, सर तुम्ही
चांगलं लिहित आहे, विवरण बंद केलं. मी म्हटलं सर आता लिहिणं शक्य नाही, ह्याचंच मला पुनर्लेखन करायचं आहे आणि वाचन करायचं आहे, संदर्भ काढायचे आहेत, टिपणा काढायच्या आहेत. मग म्हणले असं करा, आता हे जे 7 वर्ष विवरण लिहिलं त्यातलं हे पुस्तक मी फक्त निवडक अभंगाचं प्रकाशित केलेलं आहे. मग म्हणले असं करा, मग हे पुस्तक तरी लवकर प्रकाशित करा की. त्यानंतर बार्शीचे प्राचार्य, ज्यांना महाराष्ट्र शासनाचे आदर्श प्राचार्य म्हणून सन्मानित केलं, ते चंद्रकांत मोरे, तेही माझ्या अभंगाच्या विवरणावर अभिप्राय लिहून घरी भेटायला आले आणि म्हणाले दत्ताजी पुस्तक करा की. मग त्यांचंही सांगणं, अनेकांनी मला सांगितलं होतं की पुस्तक काढा. मग मी निर्णय घेतला अभंगाच्या विवरणाचं पुस्तक काढायचं. त्या दरम्यान काय झालं, ह्या विवरणावर भाष्य करत असताना अचानक मला ब्रेन ट्यूमरचा अटॅक आला. मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं की मोठमोठ्या शहरात जरी असा पेशंट आला तरी 70% पेशंट हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही. भारतात त्यांना नावलौकिक आहे त्या डॉक्टरांचा. मग माझ्या मुलानं आणि पत्नीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, औषधोपचार केले आणि सुदैवानं त्यांनी परवाच भेट झाली एका कार्यक्रमामध्ये. त्यांनी म्हणले आमच्या वैद्यकीय शास्त्राला सुद्धा त्याच्यावर मात करणारं तुमचं उदाहरण आहे म्हणाले. आणि मग अशा पद्धतीनं मग त्यांचीच कृपा, मी जवळजवळ 15 अभंगाचं विवरण पुनर्लेखन केलं आणि मग हा प्रकाशनाचा योग आला तो त्यांच्यामुळंच. गायकवाड गुरुजी म्हणायचे आहे, तेही संत साहित्याचे अभ्यासक, प्राथमिक शाळेला होतं पण खूप व्यासन, दांडगं व्यासन. त्यांनाही माझं विवरण आवडायचं आणि मग त्यांनी तर अनेक विवरणाच्या आवडलेल्या विवरणाच्या झेरॉक्स केल्या आणि त्यांच्या सहकार्यानं वाटल्या आणि त्यांनीही आग्रह केला की पुस्तक काढा की. आणि मग ते मी मनावर घेतलं ब्रेन ट्यूमरच्या अटॅक नंतर आणि मग हे पुस्तक एवढं काढलं. आताही येईल पुस्तक, तसं काही मी आताही काढू शकतो, पण मला त्याचं समाधान नाही. मला त्याच्यावरती आणि काम करायचं आहे, पुनर्लेखन करायचं आहे आणि मग ते येईल नंतर. अशा पद्धतीनं हा ग्रंथ पूर्ण झाला. ह्याचं खरं श्रेय मी डॉक्टर पडवळ साहेबांनाच देतो आणि त्यांच्यामुळं तर मी हे लिहू शकतो. आज मी तुमच्या पुढं उभा आहे आणि मी जे बोलतो आहे ते पडवळ साहेबांचीच कृपा आहे. हे पुस्तक मी लिहिलं, पण पुस्तक पुढचं प्रोसेस, मला नागपूरवालेही म्हणाले होते सर पैशाचा काहीच काळजी करू नका, विजय प्रकाशनवाले म्हणजे आम्ही पुस्तक काढतो. आणि त्यावेळेला तुकाराम बीज काहीतरी 4 महिने होतील. मला त्याचंही असं झालं की मीही ह्या संदर्भात पुस्तक काढायचा माझा विचार होता. मग विजय प्रकाशन नागपूरवाले त्यांच्याकडं 2-4 विवरणं पाठवून द्या म्हणले. मी तिथून काही पुस्तकं मागवली होती जे दुर्मिळ इथं पुण्यात बी मिळाले नाहीत ते पुस्तकं. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनीही पुस्तकं पाठवून दिली नागपूरहून. मग मी त्यांनाही बोललो असं असं पुस्तक लिहितोय. म्हणले ते सर ते वाचल्याशिवाय त्याचा दर्जा बघितल्याशिवाय आम्ही पुस्तक काढू शकत नाही म्हणे. मग मी एक 4-5 विवरणं त्यांना पाठवली आणि 1-7-8 दिवसांनी त्यांचा फोन आला, सर या की म्हणले पुस्तक काढू, पैशाचा काहीच विचार करू नका म्हणलं, पुस्तक काढतो, चांगला होईल पुस्तक, एक 4-5 महिन्यामध्ये काढतो. पण मलाही ते शक्य नव्हतं, कुठं नागपूर कुठं बार्शी. म्हणून मी वर्धा प्रकाशनाशी संपर्क साधला आणि मग त्यानेही पुस्तक खूप चांगल्या पद्धतीनं दर्जेदार काढलं. खरं सांगू का, या पुस्तकामध्ये माझं काही फुलाच्या हारात दोऱ्याला जेवढं मोल असतं, तेवढं स्थान आहे. म्हणजे नगण्य मोल असतं दोऱ्याला, तेवढंच माझं या पुस्तकात नगण्य मोल आहे. थोडंफार मला व्यक्त होता आलं की माझी समाधानाची आणि जमेची बाजू आहे. तुकारामाच्या भाषेतच सांगतो, त्यांनीच म्हटलंय, फोडले भांडार धनाचा हमाल, मी तो हमाल भारबाही, ते तेवढंच मी काम केलेलं आहे. आणखी मनमोहनांच्या कवितेमध्येही जो आशय व्यक्त केलाय तोच आशय मी या ठिकाणी व्यक्त करतो. ते म्हणतायत, या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो, या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो, जन्मली वेदांस वेजी सिंधू ही सारस्वताची.
या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो. जन्मली वेदांसभे सिंधुजी सारस्वताची, देशस्मृती आता श्रुतीची, व्यास आणि वाल्मिकींची. मी हिच्या पाण्यात रसिका थेंब होऊन खेळलो. या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो. हे सगळं आणि सांगितलंच की फुलाच्या हारात दोऱ्याला जेवढं नगण्य स्थान असतं तेवढंच माझं आहे. हे सगळं श्रेय मी आता वरी ज्यांचा उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक काढायला मुकुंदराज कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास, प्रकाश गव्हाणे, B.R. देशमुख, इकारे सर यांनीच हे पुस्तक काढलं. नाहीतर मला हे करणं शक्य नव्हतं. हा मी लिहिलं तेवढं, पण ह्याला मूर्त रूप देणं मला शक्य नव्हतं. हे सगळं श्रेय मी माझ्या मान्यवर मित्रांना देतो. करंदीकरांचा फोटो आहेच की बिंदांच्या समोर. त्याने सांगितलेलं आहे, उंचीना आपुली वाढते फारसा वाटून ठेवा. उंचीना आपुली वाढते फारशी वाटून ठेवा. श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. एवढे लक्षात ठेवा.